नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की राज्य शासनाकडून लवकरात लवकर कर्जमाफी जाहीर करण्यात यावी. परंतु शेतकरी मित्रांनो, आपण जो सध्या विचार करत आहोत, तो डायरेक्ट कर्जमाफीचा करत आहोत. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून अगोदर निकष जाहीर करण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतरच मग कर्जमाफीचा निर्णय होणार आहे. तर अगोदर त्या निकषात आपण बसणार की नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांसमोर आहे. कारण राज्य शासन वेळ काढूपणा न करता अगोदर निकष जाहीर करून पहिला टप्पा पूर्ण करणार आणि ते निकष जाहीर केल्यानंतर मग शेतकऱ्यांना समजणार की ते आपण निकषात सापडतो का नाही आणि मग कर्जमाफीचा लाभ आपल्याला मिळणार का नाही, तो शेतकरी समजून घेणार. त्यामुळं राज्य शासन असा डायरेक्ट कर्जमाफीची घोषणा करून परत कोणते शेतकरी याच्यामध्ये बसणार हा विचार करायच्या बेतात नाही आहे. राज्य शासनाकडून सांगण्यात आले की 10 मार्चपर्यंत 10 एप्रिलपर्यंत परदेशी समितीचा अहवाल हा सादर केला जाणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य शासनाकडून कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत आणि कोणते शेतकरी याच्यामध्ये अपात्र आहेत या गोष्टीची घोषणा अगोदर केली जाणार आहे. मग आता आपण अपेक्षा काय धरतोय की उद्याच्या 6 तारखेला कर्जमाफीची घोषणा होऊ शकते का? घोषणा होईल, परंतु निकष ते जाहीर करू शकणार नाही. कारण अगोदर निकष जाहीर न करता राज्य शासनाकडून एखाद्या वेळेस राज्य शासनाला या अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी बजेट तर सादर करावंच लागणार आहे. कारण आता सादर केलेल्या बजेटमध्ये त्या पैशाची तरतूद केली तरच ती कर्जमाफी पूर्ण होऊ शकणार. त्यामुळे कर्जमाफीसाठी निधी मंजूर केला जाईल, परंतु कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी ह्याच्यामध्ये पात्र होतील या गोष्टी एप्रिल महिन्यामध्ये सादर केल्या जाऊ शकतात. आणि महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, यामध्ये काही गोष्टीची सर्वे म्हणा किंवा पडताळणी म्हणा समितीकडून पाहिली जात आहे. तर कोणती शेतकरी मित्रांनो, कारण या गोष्टी थोड्या जाचक आहेत. ह्याच्यामध्ये जर या गोष्टीचा आपण जर विचार केला तर खूप शेतकरी ह्याच्यामध्ये वगळले जाऊ शकतात. तर कोणते नियम आहेत? भरपूर आहेत नियम, परंतु त्यातले एक 2-3 महत्त्वाचे नियमाची चौकशी या समितीमार्फत केली जात आहे, जेणेकरून या चौकशी केल्यानंतर याच्यामध्ये कोणता शेतकरी सापडू शकतो व कोणता शेतकरी वगळला जाऊ शकतो. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शेतकरी ह्या 2-4 वर्षामध्ये समजा किंवा ह्या 2 वर्षामध्ये म्हणा, फेडरेशन असवा अथवा हमीभावाने आपण जी खरेदीसाठी नोंदणी करतो, मग ज्या शेतकऱ्यांनी हरभरा असो सोयाबीन असो ज्या पिकाची नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी माल फेडरेशनला हमीभाव केंद्राला किती विकला व त्यातून त्या शेतकऱ्याला पैसे किती आले याबाबतची ही चौकशी समिती करत आहे. मग आता खूप शेतकऱ्यांना असं वाटेल की माझं यावेळेचं सोयाबीन एवढ्या लाखाचं गेले, 1.5 लाखाचं गेले, 2 लाखाचं गेले, किंवा आता उद्याचं हरभरं समजा, गेल्या वर्षीचं विकलेला हरभरं समजा किंवा सोयाबीन जो हमीभावाने आपण विक्री करतो त्याची जी रक्कम आलेली असते शेतकऱ्यांच्या खात्यावर, त्याचीही चौकशी सध्या ही समिती करणार आहे आणि करत आहे. दुसरा मुद्दा जर पाहायला गेला, ह्या 2 ते 4 वर्षात या शेतकऱ्याने आजपर्यंत पीक विमा किती उचलला, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण अतिवृष्टी अनुदान असो, पीक विमा असो, खूप शेतकऱ्यांना बहुआधारक जमिनी असतात, भरपूर पीक विमा येत असतो आणि त्याचीही आकडेवारी ही समिती पाहत आहे. आणि तिसरा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला घातल्यानंतर आतापर्यंत FRP किती उचलली याची ही समितीमार्फत चौकशी सुरू आहे, सुरू होणार आहे. आणि हे महत्त्वाचे 3 मुद्दे हे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जाचक ठरू शकतात. कारण जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त निघालेलं असेल अगोदरचं कर्ज घेतल्यानंतरचं, आणि त्या शेतकऱ्याने एवढं उत्पन्न निघून एवढ्या पट्ट्या उचलून फेडरेशनमार्फत हमीभाव केंद्रामार्फत एवढा निधी येऊनही या शेतकऱ्यानं कर्ज भरलेलं नाही आहे, हे त्याच्यातून दृष्टिक्षेपात येईल. दुसरी गोष्ट, पीक विम्याच्या माध्यमातून लाखो रुपये खूप शेतकऱ्यांना मिळतात. पीक विमा ही शेतकऱ्यांना संरक्षण आहे, मान्य आहे, परंतु त्या शेतकऱ्याचं नुकसान झाले म्हणून पीक विमा दिला जातो
आणि तरीही जर त्याच्यातून त्यांनी चौकशी करून या रकमेची जर पाहणी करत असतील तर तीही खूप मोठी चूक वाटते. कारण त्या शेतकऱ्याला पिकाचं नुकसान झालंय म्हणून राज्य शासन असो विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचा परतावा दिला जातो आणि त्या परताव्याची रक्कम जर तुम्ही किती आली जर पाहून जर त्या शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण पिकाचं नुकसान झालंय म्हणून त्या शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम दिली जाते आणि ते जर तुम्ही विमा कंपनीकडून पैसे एवढे या शेतकऱ्याला आले तरीही या शेतकऱ्यानं कर्ज भरलेलं नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट ऊसाची FRP म्हणा, ऊसाची बिलं म्हणा, याचीही चौकशी अ, समिती करत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत आणि ह्याचीही ह्या शिफारशीमध्ये या नियम अटी निकषामध्येही ऊसाचं आजपर्यंत या शेतकऱ्यानं बिल किती उचललं, या शेतकऱ्याचा ऊस किती गेला, अशाही गोष्टी पाहिल्या जात आहेत. शेतकरी मित्रांनो, या जर महत्त्वाच्या 2-3 गोष्टी जर समितीमार्फत जर पाहिल्या जात असतील तर मग शेतकऱ्यांना तुम्ही देताय काय? कर्जमाफी ही तुम्ही दिलेलं आश्वासन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नियम, अटी, निकष, गरजू, गरीब असे जर नियम लावून जर शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देण्याच्या बेतात असाल, मग ती कर्जमाफी किती शेतकऱ्यांना मिळू शकते? एखाद्याचा हरभरा म्हणा, सोयाबीन म्हणा, पीक विमा म्हणा किंवा ऊस म्हणा एखाद्या वेळेस जास्त गेलेला असतो. पैसेही जास्त आलेले असतात. कर्ज त्याच्यापेक्षा कमी जरी असलं, मग त्या शेतकऱ्यांना तुम्ही टाळणार का? हा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जाचक ठरू शकतो. कारण याबाबतची ही समिती चौकशी करत असल्याचा अहवाल आहे. मग ह्याच्यामध्ये फेडरेशनला माल विकलेले, हमीभावाला माल विकलेले शेतकरी खूप आहेत. त्यांनी सोयाबीनची नोंदणी करतात, सोयाबीन फेडरेशनला घालतात, तिथून पट्ट्या येतात, लाखो पट्ट्या येत असतात, मान्य आहे. सोयाबीन जास्त निघाल्यामुळं पट्ट्या येतात. मग तुम्ही हमीभाव केंद्र काढता, हमीभावाने तुमची खरेदी करू म्हणता, पैसे त्या शेतकऱ्याला देता आणि त्याची जर तुम्ही चौकशी लावून तुम्हाला एवढं उत्पन्न निघालंय मग तुम्ही कर्ज का भरलं नाही, अशी जर नियम जर तुम्ही लावत असाल, मग तो शेतकरी या कर्जमाफीत सापडेल का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खरीप हंगाम 2025मध्ये पीक विम्याची रक्कम आता त्या शेतकऱ्याला येऊ शकते. या अगोदरही खूप शेतकऱ्यांनी त्या पीक विम्याची रक्कम उचललेली असते. मग ती विमा कंपनी रक्कम ही त्या शेतकऱ्यानं पॉलिसी काढली म्हणून विमा कंपनी रक्कम त्या शेतकऱ्याला दिली आहे आणि तुम्ही तेही उत्पन्न ह्याच्यामध्ये जर ग्राह्य धरत असाल तर हे चुकीचं आहे. आणि अजून एक नियम म्हणला तर शेतकरी मित्रांनो, समितीमार्फत हेही पाहिलं जातं आहे की शेती व्यतिरिक्त तुम्ही अजून बाहेरलं कुठलं उत्पन्न घेतात का, त्यातून तुम्ही आयकर भरतात का, हेही पाहिलं जातं आहे. त्यामुळे तुम्हीच समजू शकता शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये किती ते कर्जमाफीमध्ये माणसं बसवू शकतात. असे जर नियम, अटी व निकष लावले तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा आकडा कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जातो आहे, म्हणायला का हरकत नाही. आणि कमीत कमी शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल या गोष्टी पाहिल्या जात असल्याचे स्पष्ट संकेत सध्या तरी मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, आता पाहणं गरजेचं आहे की एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत अहवाल येईल असं सांगण्यात आलेलं आहे. निश्चित तो अहवाल आला तर हे जे नियम अटी निकष आहेत याच्यातून तर कमीत कमी शेतकरी वगळले जाऊ नयेत. कारण हे जे उत्पन्न शेतकऱ्याला निघालेलं आहे विम्याचं असो अथवा आयकर बाहेरलं उत्पन्न असो, आता खूप शेतकरी शेतीच्या जीवावर नाही आहे. शेतकऱ्याला शेती करत करत बाहेरही उद्योग करावा लागतो. त्यातूनही त्या शेतकऱ्यांना तेव्हा कारण शेतीला भांडवलाशिवाय शेती होत नाही. त्यामुळे एखादा उद्योग करून तो शेतकरी जर तर भांडवल जर शेतीत गुंतवत असेल तर त्याचं जर आयकर भरत असेल, जर तुम्ही त्या शेतकऱ्याला वगळण्याचा प्रयत्न करत असला तर हे चुकीचं आहे. पीक विम्याची रक्कम तपासणे, फेडरेशनमार्फत आलेली रक्कम तपासणे, ऊसाची बिलं चेक करणे हे पूर्णपणे राज्य शासनाचे धोरणं चुकीचे वाटतात. याच्यातही बदल करून राज्य शासनाने हे नियम हटवून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. आता पाहूयात की नेमकं घडतंय काय, कोण गरजू, कोण गरीब, कोणते नियम, कोणते निकष अटी लावून राज्य सरकार कर्जमाफी करतंय पाहणं आवश्यकच आहे. याबाबत कुठलीही अपडेट आली तर तात्काळ चॅनलवर व्हिडिओ येईल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.